राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात झालेल्या वादानंतर रुपाली ठोंबरेंचं प्रवक्तापद काढून घेण्यात आलं होतं। यानंतर राष्ट्रवादीत नाराज असलेल्या रुपाली ठोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे। शिवसेनेने मला ऑफर दिल्यास मी विचार करेन असंही त्यांनी म्हटलं। त्यामुळे रुपाली पाटील या आता शिवसेनेत जातील अशी जोरदार चर्चा आहे। तर रुपाली ठोंबरेंनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केलाय। अजित पवारांची भेट घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलं। तुम्ही खासदार शिंदेंची भेट घेतली, अर्थात श्रीकांत शिंदेंची, काय नक्की चर्चा झाली? वेगळ्या वाटेवर आहात तुम्ही? नाही, मुळामध्ये शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांच्याशी माझी कामानिमित्त भेट झाली। आणि तुम्ही जे म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी नाराज आहे, तर गेल्या महिनाभर तुम्ही बघताय की चाकणकरांनी प्रांत अध्यक्षांकडनं जी काही फेरनिवड होत असताना त्या फेरनिवडमध्ये नाव घेतलं नाही। तर मी इथपर्यंत ठीक होतं की बाबा फेरनिवडमध्ये प्रांत अध्यक्षांना वाटतं, कारण का ते मेन राज्याचे संघटनेचे प्रमुख असतात, त्यांनी नाही घेतलं तर इथपर्यंत मी ठीक होतं। परंतु जाणीवपूर्वक मीडियावर ज्या प्रवक्तेपदावरनं हकलपट्टी, प्रवक्तेपदावरने उचलबांगडी, ह्या ज्या काही बातम्या चाकणकरांनी आणि प्रांत अध्यक्षांनी लावले, त्याच्या बाबतीत माझा हा आक्षेप प्रचंड होता आणि मी नाराजही होते। मी या सगळ्या गोष्टी माननीय अजितदादांनाही सांगितलेल्या आहेत। अजितदादांनीही सांगितले तुम्हाला आणि मला की मी पाहतो हा जो काही अंतर्गत विषय आहे त्या पद्धतीने त्यांनी सोडवण्याचा किंवा जो काही निर्णय द्यायचा तो देण्याचा राहिलेला आहे। निश्चित त्यावेळी ऑलिम्पिकची निवडणूक होती, त्याच्यानंतर इतर बाकीची कामं आणि आता निवडणुकीची रणधुमाळी जी या 2 तारखेनंतर संपेल। तर त्याच्यानंतर मी माझे नेते माननीय अजितदादा यांच्यावर खरंच माझा विश्वास आहे की ते योग्य निर्णय देतील, न्याय देतील, त्याच्यासाठी थांबलेले आहे। पण त्या काळामध्ये महायुतीतले जे मित्र घटक आहेत किंवा विरोधकांचे जरी नेते असतील तर कामानिमित्त एक लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर मला त्यांना भेटणं, चर्चा करणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ज्यावेळी प्रवक्ते पदावरनं फेरनिवड करण्यात आली नाही त्याच वेळी भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, सगळ्यांनी विचारणा केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।